नमस्कार मित्रांनो, कसे असताय ना? हसायलाच पाहिजे, शॉर्ट तर बघताय ना, बघत राहा। चला, आज तर एकदम रेडी झालेलो आहे मी। आज आहे डे 4। आज आपण चाललोय सफारी वर्ल्ड आणि मरीन पार्कला। सफारी वर्ल्ड मध्ये भरपूर काय, हाती घोडे, डॉल्फिन शो वगैरे लय काय काय। त्यानंतर आहे मरीन पार्क मध्ये काय माहिती का तुम्हाला, व्हिडिओ वगैरे शूट वगैरे कसे होतात, पाण्याचे शो वगैरे भरपूर काय। एक तासाचा एक शो आहे। ते शो झाल्यानंतर लंच झाल्यानंतर आम्ही हॉटेलवर येणार 6 वाजता। म्हणजे हा प्रॉपर अख्खा आजचा दिवस 9 तास जाणार आहे त्याच्यात। मग संध्याकाळी बघू, थोडीफार शॉपिंग करू आणि उद्याचे दिवस असणार आहे आपला लास्ट। परत आपण येणार आहे परत पुण्याला आणि लास्टच्या दिवशी आपण करणार शॉपिंग, ते पण तुम्हाला दाखवतो। इकडूनचं मार्केट भरपूर 2-3 मार्केट आम्ही काढलेत, ते पण भारी आहे, स्वस्तानी आहे। त्याचे व्हिडिओ तुम्ही बघसानच। चला, आता आपली टॅक्सी आलेली आहे। विजू पण रेडी आहे, रेडी। इकडं पण आपल्यासारखं वायरी लय दिसतात। वायरी बघून असं वाटतं की अरे आपण पुढे। चला, तर आपली एंट्री होत आहे। हे तुम्ही पाहताय, ही आहे सफारी वर्ल्डची एंट्री। आज जाण्यासाठी तुम्हाला 2500 रुपयाचं तिकीट आहे। त्या तिकीटात तुम्ही सफारी वर्ल्ड आणि मरीन पार्क हे दोन्ही करू शकता आणि त्यात तुम्हाला एक लंच पण भेटणार आहे। आता आपण एंट्री करून चाललोय आता मरीन पार्कला। ही सगळी लाईन चालली आहे मंकीचा शो बघायला। भरपूर मोठं पार्क आहे, मला कळणार पण नाही। असं टाइम दिलाय, त्या टायमाला शो असणार तेव्हा पळायचं। आता 10 वाजून 15 मिनिटाला शो आहे म्हणून तिकडे चाललोय। हा फर्स्ट शो ओरंग उतांग शो। इपितर माकडे आतमध्ये, अरे लई डेंजर, इकडं तिकडं उड्या मारतात, लई डेंजर। एक नंबर शो आहे, बघण्यासारखा, पैसा वसूल शो आहे। या शो मध्ये तुम्हाला माकडांची बॉक्सिंग, डान्सिंग आणि बँड वाजवताना दाखवणार। स्वतःच पण वाजवतात आणि दुसऱ्याचं पण वाजवतात। माकडं तर लई डेंजर। चला मग माकडाचा शो बघून खूप हसलो, खूप मजा केली। दुसरा शो होता एलिफंट शो। एलिफंट शोला पण सेम अशीच फुल गर्दी। शो चालू झाला आणि बायकांनी छत्र्या घेऊन डान्स केला। डान्स तर एवढा खास नव्हता, पण नंतर जेव्हा एंट्री झाली हत्ती राजाची तर लोकांनी टाळ्या वाजवल्या। मस्त मस्त हत्तींना सजवलेलं होतं। त्यांनी आपल्याला सर्कशीगत शो दाखवले। एकमेकाच्या पाठीवर पाय ठेवला, नंतर रिंग गोल गोल फिरवत राहिले। फिरवल्यानंतर फुटबॉल खेळत एक गोल केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या सोंडींनी ड्रॉइंग केली। खूप असा मस्त शो होता। आता आपण चाललोय डॉल्फिन शो बघायला। आता डॉल्फिन शो चालू होणार आहे। चला, तर आता तिसरा शो आहे स्पाय वॉर। पाण्यामध्ये फायटिंग असणार आहे, गन, बॉम्ब, हेलिकॉप्टर वगैरे सगळं बघूया आज जाऊन आता। लॉयन शो हा आहे 4था शो। आपण आता ते एंट्री करायला चाललोय। हर एक शोला फुल गर्दी आहे। आता आपण बघूया वेगवेगळ्या
वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी हे आहेत. पोपट वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर आहेत. त्यानंतर आपण बघूया प्राणी. आता बघूया क्रोकोडाईल. मगर आहे, मगर छान झोपली. भरपूर काय काय बघायला. पण इकडे एवढं पटापट पळायचे. एकच दिसली. का दुसरी इकडे दिसली का याच्यात का? आपण चाललोय माउंटेन शोला. इकडे हर एक शोला टायमिंग आहे. अरे वा वा वा, एक नंबर आहे बघा. जबरदस्त आहे. छोटे छोटे मासे, मोठे इकडं. जबरदस्त आहे, एक नंबर. आता वाटते असं की एक्झिट होत आली आमची. खूप फिरलोय, आता परत एक्झिट आहे. तरी अजून 2 शो राहिलेत. बघूया आता तिकडे जायचे की नाही. लय वैताग आला, दिवसभर चालून वैताग आलाय. चला आता आउट करूया आपण. सगळे वैतागलेत चालून. दिसला तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण क्लिअर दिसते.